नमस्कार. आज आपण एका रंजक विषयाचा उलगडा करणार आहोत. शहरी जोडपे आणि गावच्या ज्येष्ठांमधला हा संस्कृतीचा संघर्ष. विचार करा, आधुनिक कॉर्पोरेट आयुष्य आणि गावच्या जुन्या पारंपरिक अपेक्षा जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा नेमकं काय घडत असेल. इथे आपल्याला दोन वेगवेगळ्या पिढ्यांचा लग्नाकडे बघण्याचा अगदी टोकाचा आणि विचार करायला लावणारा दृष्टिकोन पाहायला मिळतो. सुरुवातीला ज्येष्ठांचा विचार करू. त्यांच्या मते बायकोला मदत करणारा नवरा म्हणजे चक्क मेहेर बसवा किंवा बायकोचा गुलाम. आणि हो, त्यांच्यासाठी आदर्श पत्नी कोण? तर जी जड साड्या नेसून निमूटपणे घरची चौकाभांडी करेल. यावरून एक जुनी उतरंड दिसते. लग्न म्हणजे जणू एक सत्ता संघर्षच, जिथे पूर्ण शरणागती आणि नियंत्रण अपेक्षित असतं. दोघांनी नोकरी केली तर नवरा उपाशी राहून चूक म्हणजे चक्क हडकुळा होईल, अशी ज्येष्ठांना खरीखुरी भीती असते. पण दुसरीकडे बघा, या आधुनिक जोडप्याचा विचार अगदी वेगळा आणि पूर्णपणे समानतेवर आधारलेला आहे. यांच्यासाठी लग्न म्हणजे काय? तर एक भक्कम, बरोबरीची आणि एकमेकांना सतत समजून घेणारी भागीदारी. आता हेच बघा, रात्री 9 वाजता बायकोची अमेरिकन क्लायंटसोबतची मीटिंग. गावकऱ्यांसाठी हे सगळंच अगदीच नवीन असतं. तरीही या जोडप्याला पक्क ठाऊक आहे की लग्न टिकवण्यासाठी एकमेकांचा आदर आणि थोडी तडजोड खूप गरजेची असते. ते हेही मान्य करतात की ज्येष्ठांचे विचार त्यांच्या जुन्या परिस्थितीमुळे आहेत. ते फक्त त्यांच्या वेळच्या नियमानुसार वागतायत. थोडक्यात सांगायचं तर एका बाजूला फक्त आज्ञापालनाची अपेक्षा आहे, तर दुसरीकडे परस्पर आदर आणि समान जबाबदारीची मागणी. पण चित्र बदलते. एकमेकांना थोडं समजून घेण्याच्या छोट्या छोट्या पावलांमुळे ही मोठी दरी आता हळूहळू कमी होतीये. जाता जाता एक प्रश्न. संयम आणि एकमेकांबद्दलच्या आदराने ही इतकी जुनी रुजलेली व्यवस्था खरोखरच पूर्णपणे बदलेल का?